पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। सोन्याच्या दरामध्ये 4,500 रुपयांची वाढ झालेली आहे, तर चांदी प्रति किलो 11,000 रुपयांनी महागलेली आहे। जीएसटी सह सोन्याचा दर आता 1,56,000 रुपये प्रति तोळ्यावर गेलेला आहे, तर चांदीचा दर प्रति किलो 2,41,000 रुपयांवर पोहोचला आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदीच्या दरात वाढ झाल्यानं ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी घेतलाय। आपण पाहूया। खाती देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असल्यामुळे सोने व चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे। मात्र आजचा जर विचार केला तर एका दिवसामध्ये सोन्याच्या दरात 4,500 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात तब्बल 11,000 रुपयांची वाढ या ठिकाणी झालेली आहे। आपण आहोत सराफा बाजारामध्ये। जर बघितलं तर सोने व चांदीच्या दरात आता मोठी वाढ होत असताना तर पाहायला मिळत आहे। हो, एका दिवसातच सोन्याचे भाव 4,500 रुपयाने वाढलेले आणि चांदीचे भाव 11,000 रुपयाने वाढलेले। काल रात्रीच्या युएस ट्रेजरीच्या मीटिंग मध्ये बॉन्ड यील्डच्या बद्दलच्या मीटिंग मध्ये मोठ्या घडामोडी झाला, त्यामुळे त्याचा इफेक्ट हा बॉन्ड यील्डची डिमांड ही कमी झाली आणि ती इन्व्हेस्टमेंट सर्व सोन्यामध्ये आली। सोन्यामध्ये हेवी बाईंग झाली आणि मागील 1-2 हप्त्यापासून ज्या हिशोबाने गोल्ड ETF सातत्याने वाढत आहे, येणाऱ्या मॉनिटरी पॉलिसीज मध्ये जे इंटरेस्ट रेट जे वाढायची शक्यता होती मध्ये युएस आणि इराणच्या युद्धामुळे, हे उलट भविष्यात कमी करायची शक्यता आहे। त्या स्पेक्युलेशनमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आणि एका दिवसात सोन्याचे भाव 4,500 रुपयाने वाढले, सोबतच पॅरलली चांदीचे भावही वाढले। हो, नक्कीच खिशाला कात्री बसते। रात्रीत जर 10,000, 4,000, 5,000 आणि भाव वाढत असले तर कस्टमरची जी घ्यायची कॅपॅसिटी असते त्याच्यात काही ना काही प्रमाणात कटौती करायला लागते। जी मोठी वस्तू घ्यायची असते त्याच्यात छोटी घ्यायला लागते। पण सरकारने यावर जर कस्टम ड्युटी वगैरे मध्ये काही सवलत दिली, जीएसटी काही कपात केली तर नक्कीच सगळ्यांना फायदा होतो। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।